जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आपल्या नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरती ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन भरलं गेलेलं आहे. तर त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. आपला नांदेडचा किल्ला, नांदेडमध्ये जितके काही पर्यटन स्थळ तुम्हाला फिरण्याकरिता आहेत ते सर्व काही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढे इथं हॉटेल, मंदिर वगैरे सर्व काही तुम्हाला नांदेड जिल्ह्यामधील बेस्ट पर्यटन स्थळ जेवढे आहेत त्याचे पूर्णतः तुम्हाला इथे छायाचित्र दाखवले गेलेले आहेत आणि मी तुम्हाला पूर्णतः दाखवणार आहे. तर तुम्ही सविस्तर आमचा व्हिडिओ सुरूपासून अंतपासून नक्की बघा. तर जेवढे नांदेड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरिता आणि पाहण्याकरिता ठिकाणं आहेत त्याची सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे आणि सर्व ठिकाणं दाखवली गेलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर नंदगिरी किल्ल्यावरती येऊन सर्व काही पाहून घेऊ शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता छत्रपती शिवाजी काळातील नाणी, ऐतिहासिक सुवर्ण नाणी आहेत. हे तुम्हाला इथे या प्रदर्शनमध्ये ठेवल्या गेलेली आहेत पाहण्याकरिता. तर सुवर्ण नाणी पाहिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही पाहू शकता सुवर्ण नाण्यावरती छत्रपती नाव लिहिलं गेलेलं आहे आणि इथे तेव्हा पहिल्याच्या काळामधील तलवारी, ढाली, सर्व भाले सर्व काही तुम्हाला पाहण्याकरिता आपल्या नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरती मिळतील. तर पहिल्याच्या काळामध्ये बघा तुम्ही बाण वगैरे लागू नये म्हणून लोखंडी शस्त्र होते. खूपच मस्त प्रकारे इथे तलवारी वगैरे त्यांनी डेकोरेट करून ठेवल्या गेलेल्या होत्या. तरी हे पाहू शकता तुम्ही, हे पहिल्याच्या काळामधील ते हेल्मेट आहे डोक्यावरती घालण्याकरिता, मार लागू नये असं म्हणून. खूप काही तुम्हाला पाहण्याकरिता इथे नंदगिरी किल्ल्यावरती मिळेल. तर लवकरात लवकर येऊन तुम्ही हे पाहू शकता. जर तुम्हाला येणं होत नसेल तर पहिल्याच्या काळामध्ये बंदूक बघा मित्रांनो, दंडपट्टा होता. तर हे शहाजी महाराजांच्या तलवारी वगैरे इथे शस्त्रसाठा ठेवलेला गेलेला आहे पूर्णतः. तर हे तुम्हाला 3 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यानच पाहण्याकरिता मिळेल. पहिल्याच्या काळामध्ये किती प्रकारची नाणी आतापर्यंत होऊन गेलेली आहे या नाण्याचं देखील इथं प्रदर्शन भरलेलं आहे. तुम्हाला सर्व काही नंदगिरी किल्ल्यावरती नाणी हे पाहायला मिळतील. इतिहास काळामधील नाणी आहेत मित्रांनो. हे अशी सहजासहजी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत अशी नाणी, फक्त असे प्रदर्शनमध्येच तुम्हाला पाहण्याकरिता मिळतील. तर मी सर्व काही तुमच्यासाठी या ब्लॉग व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सुरूपासून अंतपासून नक्की पहा. तुम्हाला सर्व काही माहिती आणि इतिहासकालीन नाणी तुम्हाला आमच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. होता होईल तेवढं मी तुमच्यासाठी पाहण्याकरिता कवर करून घेतलेलं आहे मोबाईलमध्ये. तर सर्व नाणी तर आलेली आहेत मित्रांनो. तर पाहू शकता किती आतापर्यंत नाणी बदलले गेलेले आहेत आणि या नाण्याची माहिती इथं दिलेली आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता हे देवनागरी भाषेमध्ये लिहिले गेलेले रुक्मिणी स्वयंवर आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप वगैरे, इथे कवड्याची माळ ठेवली गेलेली आहे. सर्व काही तुम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही नंदगिरी किल्ल्यावरती आलात तर पाहायला मिळतील ऐतिहासिक नाण्याचे वगैरे. आणि हे आपला नांदेडचा नंदगिरी किल्ला आहे. गोदावरी नदीकाठीला भिडूनच असल्यामुळे तुम्हाला मी छान प्रकारे गोदावरी नदीची देखील शूटिंग करून घेतलेली आहे आणि पूर्णतः किल्ला जे आहे दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही आतापर्यंत कधी नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरला बघायला आले नसेल तर लवकरात लवकर या. इथे तुम्हाला तोफ वगैरे पाहायला मिळतील आणि इथं 1 दिवसासाठी तुमचा खूपच मस्त प्रकारे टूर होणार आहे. तर वाट कशाची बघता आहे, तर लवकरात लवकर आपल्या नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरती या आणि इथून तुम्ही गोदावरी नदीचा बेस्ट व्ह्यू घेऊ शकता आणि खूपच छान तुमच्या 1 दिवसासाठी फिरण्याकरिता होणार आहे. नांदेडमधले सर्व काही ठिकाणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर लवकरात लवकर येऊन तुम्ही नंदगिरी किल्ला पाहून घ्या. नंदगिरी किल्ला पाहिल्यानंतर तुम्हाला खूपच मस्त वाटेल मित्रांनो. आणि या किल्ल्याला बांधण्याकरिता खूपच मोठं बजेट आलेलं आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम देखील चालू आहे. ऐतिहासिक वस्तू सर्वत्र बांधण्याचं काम चालू आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये. तर आता आज मी तुम्हाला नंदगिरी किल्ला पूर्णतः फिरून दाखवत आहे. आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.